नमस्कार, स्वातीस रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज मी भरपूर पोषणमूल्य असणारी रेसिपी करणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी 5 खजूर घेतलेत, 6 काजू घेतलेत, तुम्ही 5ही घेऊ शकता, 5 बदाम घेतलेत। यामध्ये थोडं थोडं मी पाणी घालून घेणार आहे। पाणी काठोकाठ अजिबात भरून घ्यायचं नाहीये, कारण मी बिझनेस ठेवणार आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवू द्यायचे। 2 तासासाठी झाकण ठेवून द्यायचे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा आकार वाढलेला आहे, छान असे भिजलेले आहेत। त्यानंतर यामधलं पाणी काढून घ्यायचे। त्यानंतर मी बदाम सोलून घेते। बदामाचे तर भरपूर फायदे आहेत। बदामामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूचं आरोग्य सुधारत असतं। त्वचा आणि केस चमकदार होतात। हाडे मजबूत करण्यास मदत होत असते। वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होत असते। खजूर रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढत असतं। पचन सुधारतं। शरीराला त्वरित ऊर्जा मिळत असते। हाडांना बळकटी देणारं खनिज आहे। चला तर काजूचे फायदे भरपूर पण आहेत। हृदयाचं आरोग्य सुधारत असतं। त्वचा आणि केसांसाठी अत्यंत उपयोगी आहे। हाडे मजबूत करत असतं। शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण मिळण्याचं काम हे काजू करत असतं। केळी हे सहज पचणारं आणि ऊर्जा देणारं फळ आहे। यात पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिन B6 मुबलक प्रमाणात आहेत। त्याचे तर भरपूर फायदे आहेत। त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होत असते। पचनक्रिया सुधारते। त्वरित ऊर्जा प्रदान करत असतं। स्नायूंच्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम आहे। याचे मी छोटे छोटे स्लाइस करून घेते, कारण मिक्सरमध्ये याचे मोठे मोठे काप राहतील, म्हणून याचे मी छोटे छोटे स्लाइस करून घेते। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये केळीचे काप घालून घ्यायचेत। त्यानंतर खजूर घालायचे। काजू आणि बदामही यामध्ये घालून घ्यायचे। यामध्ये मी 2 वाट्या दूध घालून घेणार आहे। तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर 1च वाटी घालून घेऊ शकता। त्यानंतर चवीसाठी थोडी इलायची घालून घेणार आहे। हे मिक्सरला मौसूद असं बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे सर्व मिश्रण फेसाळलंय, कारण दूध आणि त्याचे ड्रायफ्रूट असतात ते फेसाळलेत। त्यानंतर हे चमच्याने ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर एका ग्लासमध्ये ओतायचं आहे। त्यामध्ये थोडे थोडे ड्रायफ्रूटचे काप घालून घ्यायचे आहेत। आता यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात पोषण मूल्य मिळणार आहेत। त्यामध्ये एकूण कॅलरीज 344 असतात। एका ग्लासमधून 172 कॅलरी मिळत असतात। प्रथिने 9.9 ग्रॅम मिळत असते। पिष्टमय पदार्थ 44 ग्रॅम आहेत। स्निग्ध पदार्थ 12 ग्रॅम मिळत असतात। यामध्ये जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फरस, खनिज हे सर्व मिळत असतात। आपल्याला 2.5 तासापर्यंत भुकेची अजिबात जाणीव होणार नाहीये। यामधले खनिज जे आहेत त्यामध्ये शरीरातील आपल्या पाण्याचा समतोल साधण्याचं काम हे करत असतं। तुम्हाला जर उपवासाची ड्रायफ्रूट स्मूदी खरंच मनापासून जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा। तुम्हाला मनापासून खरंच उपवासाची ड्रायफ्रूट स्मूदी आवडणार आहे।